नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून अकोल्यातील श्री गजानन नागरी पतसंस्थेत तब्बल 18,96,00,000चा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी अकोला पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थाचालक नारायण आवारे आणि त्याचा पुत्र नंदकिशोर आवारे यांना अटक केली आहे. गजानन नागरी पतसंस्था यांच्या विरोधात फसवणुकीच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळं DDR जिल्हा लेखाधिकारी, जिल्हा विशेष लेखाधिकारी यांनी लेखापरीक्षण केलं. त्यामध्ये एकूण 18,76,00,000 रुपयाचा यांनी अफरातफर केली असं अशी फिर्याद दिली. त्यावरून पोलीस स्टेशन नागपूर रोड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास आम्ही आर्थिक गुन्हे शाखा करत आहोत. या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी नंदकिशोर आवारे जे बँकेचे मॅनेजर होते, त्यांना आम्ही अटक करण्यात केलेली आहे. त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट झाले, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. तपास सुरू आहे.